गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त काहीतरी गोड करायचं म्हटल्यावर रव्याची पोळी हा एक बेस्ट ऑप्शन आहे। तुमच्याकडे रव्याची पोळी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। सर्वप्रथम मी छान असे लुसलुशीत मऊ असे पीठ मळून घेतलेले आहे। तयार झालेल्या कणकेचा छान असा गोळा करून त्याला पसरट केलेले आहे आणि वरून त्याला पीठ टाकून घेतलेले आहे। गोड मऊसूत रव्याचे छान असा मुटका करून त्या गोळामध्ये भरून घेत आहे। बघा कशा पद्धतीने मी भरून घेत आहे। शिजलेला मऊसूत रवा लुसलुशीत मऊ कणकेमध्ये भरून घेतलेले आहे। आता छान असे लाटून घेणार आहे। लाटत असताना मी पिठाचा वापर करत आहे। तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता। त्यानंतर मंद आचेवर गॅस ठेवून तवा असा तापलेला आहे। त्यानंतर मी तयार झालेली पोळी त्यावर टाकत आहे। छान असं भाजून घेत आहे। सर्वप्रथम मागची बाजू छान अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर थोडेसे तूप नाहीतर तेल लावायचे आहे। मागची बाजू छान अशी भाजल्यानंतर त्याला पलटी करून घ्यायची आहे। पलटी करून घेतल्यानंतर परत त्याला तूप नाहीतर तेल लावून घ्यायचे आहे। छान अशी पारंपरिक पद्धतीची रव्याची पोळी तयार झालेली आहे। सहसा ही रव्याची पोळी कोणी करायला बघत नाहीत। जेव्हा आपल्या घरी कोणतरी शिदोरी दिली किंवा गारवा दिला तर ही रव्याची पोळी करतात। तयार आहे छान असा रव्याच्या पोळीचा प्रसाद। तुम्हाला रव्याची पोळी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।